हाय, वेलकम. आपण पुन्हा एकदा पब्लिक रेव्हेन्यूचा पुढचा पार्ट बघायला घेणार आहोत. आणि बिलीव्ह मी हा थोडासा डायग्राम्सनी भरलेला पार्ट असणार आहे. पण त्याच्या आधी आपण काय-काय बघितलं हे तुमच्या होपफुली लक्षात असेल असं मी विचार करते. आपण या धड्यावर खरंच खूप वेळ खर्च करून ते शिकायचा प्रयत्न करतोय, तर प्लीज त्याचा नीट अभ्यास करा, ओके? हं. मी तुमच्यासमोर पी-डी-एफ ओपन करते ऑब्व्हियसली त्याच्यामुळे तुम्हाला आपोआपच पुस्तकात काय दिलंय ह्याच्या अनुषंगाने शिकता येईल. हं. या सगळ्या नोट्स तुम्हाला ऑलरेडी पाठवलेल्या आहेत तुमच्या ग्रुपवर. तर त्याचा नीट अभ्यास करा. हं. लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू इन अ वे की जी पी-डी-एफ ओपन करेल. हं. ओके. येस, तुम्हाला जर आठवत असतील तर आपण हे सगळ्या प्रकारचे टॅक्सेस बघितलेत. प्रोग्रेसिव्ह टॅक्स, प्रोपोर्शनल टॅक्स, रिग्रेसिव्ह टॅक्स, डिग्रेसिव्ह टॅक्स. आणि आता आपण ओव्हरऑल त्याच्यानंतरचा पॅच बघणार आहोत, ज्याच्यात आपल्याला बघायला मिळतं की टॅक्स शिफ्ट केल्यामुळे काय-काय प्रकारचे गोष्टी होतात, बरोबर? पण हा अतिशय थिअरॉटिकल पार्ट आहे. त्यामुळे तुम्हाला तुम्ही ऑब्व्हियसली त्याचा अभ्यास तर आपण करणारच आहोत. पण तो करताना जस्ट अ मिनिट, ओके. हं. त्याचा अभ्यास करताना आपण त्यातला किती थिअरॉटिकल पार्ट आपल्याला इम्पॅक्टफुल वाटतोय, कसा आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे ते बघणार आहे. आपण ऑलरेडी हे शिफ्टिंग ऑफ टॅक्स बघितलंय जर तुम्हाला आठवत असेल तर, की जेव्हा इम्पॅक्ट म्हणजे पहिला माणूस जो गव्हर्नमेंटच्या तिजोरीत, गव्हर्नमेंटच्या एक्सचेकरमध्ये, तिजोरीमध्ये, ट्रेझरीमध्ये त्याचा टॅक्स भरतो, गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतो, त्या माणसाला इम्पॅक्ट ऑफ टॅक्स म्हटलं जातं, बरोबर? पण इन्सिडन्स ऑफ टॅक्स काय असतं, की ज्या माणसावर अल्टिमेट टॅक्सचं बर्डन पडतं, त्याला म्हटलं जातं इन्सिडन्स ऑफ टॅक्स. आता हे जे शिफ्टिंग आहे फ्रॉम इम्पॅक्ट टू इन्सिडन्स, म्हणजे असा विचार करा प्रोड्युसरने पहिल्यांदा गव्हर्नमेंटला टॅक्स भरला, पण प्रोड्युसरकडून होलसेलर, होलसेलरकडून रिटेलर, रिटेलरकडून पुन्हा एकदा कन्झ्युमरकडे आणि फायनली कन्झ्युमरला तो टॅक्स भरायला लागतो. वरच्या त्याच्या चेनमध्ये. तर त्या अल्टिमेट टॅक्स बर्डन बेअर करणाऱ्या माणसाला म्हटलं जातं इन्सिडन्स. आणि यामधली जी ही शिफ्टिंग आहे, हे ट्रान्सफर ऑफ टॅक्स बर्डन आहे, त्याला म्हणतात शिफ्टिंग ऑफ टॅक्स. आता असे कोणते फॅक्टर्स आहेत, की ज्याच्यामुळे हे शिफ्टिंग अफेक्ट होतं? तर पहिली गोष्ट चेंजेस इन प्राइस. टॅक्सेस आर शिफ्टेड थ्रू प्राइस. जी-एस-टी सारखा टॅक्स हा ₹100 समजा एखादी वस्तू आहे, तर ती अल्टिमेटली कन्झ्युमरला ₹133 मिळते. कारण तो 33चा हा त्या प्राइसवर 33 हा त्या प्राइसवर असलेला टॅक्स असतो. सो प्राइस चेंजेस फ्रॉम होलसेलर टू रिटेलर इंडिकेटिंग दॅट shifting of tax. If the changes in price are caused by variation in the demand and supply of commodity, there is no scope for transferring of tax. म्हणजे असा विचार करा ओव्हरऑल की जर समजा चेंजेस इन प्राइस हे अतिशय म्हणजे डिमांड कशी आहे त्याप्रमाणे त्याचा सप्लाय बदलला आणि त्याप्रमाणे त्याची प्राइस असं सतत व्हेरिएशन जर असेल, तर अशा वेळी टॅक्स ट्रान्सफर करण्याचा स्कोप राहत नाही. आणि म्हणूनच अशा वेळी द टॅक्स शिफ्टिंग आपण बघितलंय. शिफ्टिंग फॉरवर्ड असू शकतं किंवा बॅकवर्ड असू शकतं. आणि फॉरवर्ड शिफ्टिंग ऑफ टॅक्स टेक्स प्लेस व्हेन प्राइस राईज विच डिपेंड्स ऑन द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. सो प्राइजेस कशावर डिपेंड असतात? इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडवरती. आणि त्या प्रकारे तुमचं त्याच्यावर डिपेंड असतं की तुमचं टॅक्सचं शिफ्टिंग कसं होणार. टॅक्स कसा शिफ्ट होतो? तर जशी प्राइस वाढत जाते, ती वाढत जाणारी प्राइस म्हणजे ओरिजिनल प्राइसमध्ये ॲड केलेला टॅक्स असतो. ग्रेटर द इनइलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे तुमच्या प्रॉडक्टची जर डिमांडची इलॅस्टिसिटी कमी असेल, अगदी कमी असेल, ते प्रॉडक्ट इनइलॅस्टिक असेल डिमांड वाईज, तर द ग्रेटर विल बी प्रपोर्शन ऑफ टॅक्स शिफ्टेड टू द बायर. जर इनइलॅस्टिक डिमांड असेल म्हणजे न चेंज होणारी डिमांड, प्राइस किती वाढली तरी तुमची डिमांड जर सेमच राहिली, तर टॅक्स पेयरला म्हणजेच फायनल कन्झ्युमरला सगळ्यात जास्त टॅक्सचं बर्डन सहन करायला लागतं. सो लेस इलॅस्टिक म्हणजे अशा वेळी लेस इलॅस्टिक असलेल्या गोष्टीचं टॅक्स बर्डन हे कन्झ्युमरला सहन करायला लागतं. व्हेअरॅज जर आपण विचार केला, की जर एखादी गोष्ट अतिशय इलॅस्टिक असेल, की ती गोष्ट घेतली तरी चालेल, नाही घेतली तरी चालेल, तर अशा वेळी
बायरने ती वस्तू घ्यावी म्हणून त्याला एन्करेज करण्यासाठी टॅक्स बर्डन हे प्रोड्युसर सहन करतो, रादर दॅन टॅक्स पेअरला किंवा कन्झ्युमरला ते बर्डन देण्यापेक्षा. ओके, पुढचं बघा, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड अँड सप्लाय. मग अशी म्हटलं असं, हेच मी तुम्हाला सांगत होते की डिमांड आणि सप्लायची इलॅस्टिसिटी कशी आहे. Okay, in case of commodities with perfectly elastic supply, the entire burden will be on the buyer, and greater the inelasticity of supply of taxed commodity, the higher will be the incidence of tax on seller. So हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जर समजा कमोडिटीच्या बाबतीत ती परफेक्टली इलॅस्टिक सप्लाय मधली असेल, म्हणजे त्याचा सप्लाय हा जवळजवळ प्राइसवर अवलंबून नसेल असं आपण म्हटलं तर, नॉट नसेल, असेल कम्प्लिटली, प्राइस वाढली की तिचा सप्लाय वाढेल, प्राइस कमी झाली की सप्लाय कमी होईल, तर ह्या सगळ्याचं एंटायर बर्डन, टॅक्सचं कम्प्लीट बर्डन अशा वेळी बायरवर जातं. डिमांडच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे इलॅस्टिसिटी वर्क होते. आता मी सप्लायच्या बाबतीत सांगते, म्हणून वरचा पॅरेग्राफ मी तुम्हाला वाचण्यासाठी ठेवलाय, कारण हेच मी मगाशी वरती सांगितलंय तुम्हाला. इन केस ऑफ कमोडिटीज विथ परफेक्टली इलॅस्टिक सप्लाय, जेव्हा अतिशय इलॅस्टिक सप्लाय असतो, अतिशय चेंज होणारा सप्लाय असतो प्राइस बरोबर, तेव्हा टॅक्सचं सगळ्यात जास्त बर्डन हे बायरला सहन करायला लागतं. वेअरॅज इनइलॅस्टिक सप्लाय ऑफ द टॅक्स्ड कमोडिटी, द हायर विल बी इन्सिडन्स ऑन टॅक्स ऑन सेलर. म्हणजे जर समजा हा सप्लाय जो असेल तो इनइलॅस्टिक असेल कमोडिटीचा, प्राइस प्रमाणे फार कमी बदलणारा असेल, तर मात्र ते जे बर्डन आहे ते सेलरला सहन करायला लागतं टॅक्सचं. ओके, सो दॅट वॉज अबाउट हाऊ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड अँड सप्लाय वर्क्स इन केस ऑफ शिफ्टिंग टॅक्स बर्डन. तिसरा मुद्दा बघा, नेचर ऑफ डिमांड फॉर द कमोडिटी. The nature of demand for different types of commodity like necessities or luxuries will be different. मग अशी म्हटल्याप्रमाणे जर समजा तुमची कमोडिटी इनइलॅस्टिक सप्लायवाली असेल, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा किंवा अगदीच वायफाय, किंवा असा विचार करा डेटा पॅक आत्ताच्या काळात विचार केला तर, किंवा औषधं, डेफिनेटली औषधं, तर अशा प्रकारच्या कमोडिटीसाठी किंवा मास्क आत्ताच्या काळात, या कमोडिटीजसाठी ज्या इनइलॅस्टिक कमोडिटीज आहेत त्यांच्यासाठी काहीही झालं तरी तुमची डिमांड होतेच मार्केटमध्ये, प्राइजेस कमी जास्त झाल्या तरी. आणि त्यामुळे असा विचार करा की बायरला पर्यायच नसतो त्या वस्तू घेण्यापासून, आणि त्यामुळे त्याचं बर्डन, त्याच्यावरती टॅक्स बर्डन वाढवता येतं. द डिमांड फॉर नेसेसिटीज इज इनइलॅस्टिक अँड डिमांड फॉर लक्झरीज इज इलॅस्टिक. म्हणजे लक्झरीज म्हणजे कार्स, समजा मर्सिडीजची सेदान कार, किंवा कुठल्याही प्रकारचा एसी, फ्रीज, किंवा वॉटर कूलर्स, किंवा अशा गोष्टी की ज्या जनरली लक्झरी, म्हणजे त्या नसतील तर तुमचं जगणं थांबणार नाही असं असेल. सो जर अशी गोष्ट असेल तर ही डिमांड फॉर नेसेसिटीज इनइलॅस्टिक असली तरी डिमांड फॉर सच लक्झरीज इज इलॅस्टिक, ती चेंज होणारी असते. जर त्यांची प्राइस वाढली तर त्यांची डिमांड आपोआप कमी होते. So the relative incidence of tax on different commodities would be different. आणि त्यामुळे या कमोडिटीज वरती जो टॅक्स पडतो, इन्सिडन्स म्हणजे फायनल टॅक्स बर्डन जे असतं ते डिफरंट होतं प्रत्येक कमोडिटीसाठी. जर ती नेसेसिटी असेल तर त्या टॅक्स पेयरवरचं बर्डन वाढतं, जर ती लक्झरी असेल तर मे बी ते कमी होतं. इन द केस ऑफ नेसेसिटीज, द टोटल बर्डन ऑफ टॅक्स वुड बी हायर ऑन बायर्स दॅन द सेलर्स. Therefore, the taxation of necessary items will have to be regressive effect. इन द सेन्स, त्यामुळे अशा प्रकारच्या नेसेसरी आयटम्सवरचा जो टॅक्स बर्डनचा विचार केला जातो तो रिग्रेसिव्ह इफेक्ट असल्यासारखा आहे. म्हणजे श्रीमंतांना भरपूर टॅक्स, श्रीमंतांना कमी टॅक्स, गरिबांना जास्त टॅक्स, अशा काहींचा जो टॅक्स असतो तो. इन द केस ऑफ कम्फर्ट्स, द डिमांड बीइंग मोर इलॅस्टिक, द इन्सिडन्स of a tax is decided almost 50-50 basis between the buyers. म्हणजे असा विचार करा, कम्फर्ट्स, लक्झरीजच्या बाबतीत हे उलट होतं, कारण जेवढी त्याची गरज घेण्याची बायरला असते तितकीच गरज सेलरला ते सेल करण्याची असते. आणि त्यामुळे जवळजवळ हे जे टॅक्स बर्डन असतं ते निम्म्या निम्म्या प्रकारावर डिवाइड होऊ शकतं. ओके, in the case of luxuries, the demand being elastic, the burden of tax will be more on sellers because it cannot be easily shifted to the consumers. ओके, म्हणजे नेसेसिटीजच्या बाबतीत काय होतं
की त्यांचं सॉरी, इन केस ऑफ लक्झरीजच्या बाबतीत काय होतं, की जर समजा प्राइस वाढली तर कन्झ्युमर असं म्हणेल की ठीक आहे, नाही घ्यायचं मला हे प्रॉडक्ट, आणि त्यामुळे त्याने ते प्रॉडक्ट घ्यावं म्हणून सेलरला अतिशय प्रयत्न करायला लागतात, आणि असे प्रयत्न करण्यासाठी आपोआपच टॅक्सचं बर्डन आहे ते कन्झ्युमरवर न टाकता सेलर स्वतःवर घेतो. म्हणजेच अशा वेळी टॅक्सचं बर्डन कॅन नॉट बी शिफ्टेड इझिली टू द कन्झ्युमर्स. ओके, हा झाला तिसरा पॉइंट. आता चौथा पॉइंट बघा, नेचर ऑफ सप्लाय ऑफ कमोडिटीज. द नेचर ऑफ सप्लाय ऑफ कमोडिटीज इज गव्हर्न्ड बाय व्हेरियस कंडिशन्स. खूप वेगवेगळ्या कंडिशनवरती डिपेंड असते की कशा प्रकारे सप्लाय डिटरमाइन करते, आणि आपोआपच जस्ट अ मिनिट. ओके, आणि आपोआपच त्यामुळे काय होतं की त्या कशा प्रकारचा सप्लाय केला जातोय याच्यावरनं तुमचं शिफ्टिंग ठरतं टॅक्सचं. इन द बॅकवर्ड शिफ्टिंग द प्राइस ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इज रिड्युस्ड बाय अमाऊंट ऑफ टॅक्स. म्हणजे जेव्हा बॅकवर्ड शिफ्टिंग असतं टॅक्सचं, आपण म्हटलं असं कन्झ्युमर कडून प्रोड्युसरकडे, तर अशा प्रकारच्या शिफ्टिंगमध्ये म्हणजे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन किंवा प्राइस असते जी फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनची, ती कमी होत जाते ॲज पर बाय द अमाउंट ऑफ टॅक्स, अँड इन फॉरवर्ड शिफ्टिंग द प्राइस ऑफ कमोडिटी इज रेस्ड बाय द अमाउंट ऑफ टॅक्स. म्हणजे असा विचार करा की त्या अमाऊंटच्या टॅक्सने तेवढी वेज वाढते प्राइस मधली, आणि तुमची पहिल्यांदा जर समजा 100 प्राइस होती तर प्रोड्युसरला 100 रुपयाला पडली असेल ती गोष्ट, तर कन्झ्युमरला पोचेपर्यंत 133, 133 वगैरे होऊ शकते. सो दॅट मीन्स ही जी 33 रुपयाची गॅप आहे, दॅट 33 रुपीज गॅप इज बिकॉज ऑफ द टॅक्स वेज or the tax that is imposed on the people or citizens. Okay, fifth point is a tax area. A very important factor in the process of shifting of tax is related to the area which a tax is applicable. For example, it is not easy to shift a purely local tax if it is relatively heavy. So अतिशय जर हेवी टॅक्स बर्डन असेल तर ते पटकन शिफ्ट करणं खूप इझी नसतं. If it is a light, it can be shifted easily. Shifting of local tax also becomes difficult because the people living in the locality may purchase the commodity from outside in order to avoid tax. असा विचार करा, जर समजा घरी इथे दापोलीतल्या दापोलीत ज्या वस्तू बनतात त्या वस्तू, पापड, कुरडया, लोणची, असा विचार करू की आंबे, त्याच्यावर जर टॅक्स वाढवला तर आपण असा विचार करू ठीक आहे आंबे रत्नागिरीतून घेऊ, रत्नागिरीत टॅक्स असेल देवगडमधून घेऊ, बरोबर, किंवा पापड असतील तर दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीतून घेऊ, पेणमधून विकत घेऊ. थोडक्यात जर समजा लोकल गोष्टींवरचा लोकल टॅक्स वाढवला गेला तर त्यावरती तिथले लोक कदाचित तो टॅक्स अवॉइड करण्यासाठी वस्तू बाहेरून विकत घेऊ शकतात, आणि अशा प्रकारे हेवी टॅक्स बर्डन जे लोकल टॅक्सचं असतं ते इझिली शिफ्ट करता येत नाही, व्हेरॅज लाईट बर्डन शिफ्ट करता येतं. सहावा इज अ इफेक्ट ऑफ टाइम ऑन शिफ्टिंग. In general, during the short period, it is not easy to shift tax since the supply of the commodity is more or less elastic. म्हणजे थोडक्यात खूप छोट्या पिरियडमध्ये पटापट टॅक्स शिफ्ट करणं खूप कठीण असतं, इनइलॅस्टिसिटी जी असते त्या डिमांडची म्हणून. बट इन अ लॉंग रन किंवा लॉंग पिरियड द सप्लाय विल बी रिलेटिव्हली इलॅस्टिक सिन्स द मॅन्युफॅक्चरर्स वुड बी एबल टू रिड्यूस द आउटपुट, and therefore in a short period shifting of tax is difficult and in a long period it is easy. सो लक्षात काय ठेवायचं आहे, छोट्या पिरियडमध्ये टॅक्स शिफ्ट करणं किंवा चेंज करणं त्या प्रोसेसमध्ये हे कठीण असतं, पण लॉंग पिरियडमध्ये ते शक्य असतं, इझी असतं, इझी टू इम्प्लिमेंट. देन देर इज अ जनरल बिझनेस कंडिशन्स. ड्युरिंग periods of rising prices and prosperity, it is easy to shift taxes on the prices than during the periods of depression or falling prices. So जेव्हा प्रॉस्पेरिटीचा पिरियड असतो किंवा ज्याला आपण म्हणतो बूमचा पिरियड, प्राइस वाढतात सगळीकडे, अशा वेळी टॅक्स शिफ्ट करणं इझी असतं ॲज कम्पेअर्ड टू दॅट पिरियड ट्रेड सायकल मधला जेव्हा डिप्रेशन सुरू होत आहे, रिसेशन सुरू होत आहे आणि प्राइस पडत चालल्यात, त्यावेळी शिफ्टिंग करणं कठीण असतं. न्यू टॅक्सेस आर नॉट इम्पोज ड्युरिंग द पिरियड ऑफ डिप्रेशन. सो हे नेहमी लक्षात ठेवा, ॲज अ जनरल प्रिन्सिपल डिप्रेशनच्या काळात कधीही नव्या प्रकारचे टॅक्सेस इम्पोज केले जात नाही.
पण तेच प्रॉस्परिटीच्या काळात, बूमच्या काळात हे टॅक्सेस इम्पोज केले जाऊ शकतात, कोणतेही नवीन टॅक्सेस. सीझनल चेंजेस also influence the shifting of tax. During certain seasons, certain goods are in greater demand and can be sold at the profit. Whereas in certain other seasons, the same commodities may be sold at a loss. So असा विचार करा, आंब्यांवरच टॅक्स लावायचा ठरला, तर आंब्यांवरती डिसेंबरमध्ये टॅक्स लावल्यावर कोणी आंबे विकत घेईल का रे? किंवा ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये, जुलैमध्ये नाही घेणार कुणी. पण तेच मार्चच्या दरम्यान, फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान जर आंब्यावर टॅक्स टाकला, सीझन आहे आंब्याचा, देन लोक ते घेतील आणि आपोआप सरकारला पण टॅक्स मिळेल. Secular trends may also cause changes in supply and demand of commodity. Since secular change costs take time to producer will easily shift the taxes to consumer. So secular changes हे अतिशय स्लो पद्धतीने होत असल्यामुळे प्रोड्युसरला त्याचं प्रोडक्शन ऍडजस्ट करता येतं आणि त्यामुळे टॅक्स शिफ्ट करता येतो कन्झ्युमरवर इझिली. इन केस दे आर नॉट एबल टू शिफ्ट टॅक्सेस, दे मे इव्हन क्लोज डाऊन. पण अशा वेळी जर समजा प्रोड्युसरला हा टॅक्स शिफ्ट करता आला नाही, तर मात्र लॉस झाल्यामुळे त्याला सोडून द्यावं लागतं बिझनेस किंवा बंद करायला लागतो. आता आपण जे बघणार आहोत, बिलीव्ह मी खूप साऱ्या मला असं वाटतं की खूप साऱ्या डायग्राम्स असू शकतात आणि त्यामुळे आपल्याला ओव्हरवेल्म होऊ शकतं. पण डोंट वरी अबाउट इट. ओके, मी तुम्हाला ते नीट सांगणार आहे. पण ते काय गोष्ट आहे, काय शिकणार आहोत आपण, की असे फॅक्टर्स जे डिटरमाइन करतात इन्सिडन्स ऑफ कमोडिटी टॅक्स इन अ परफेक्ट कॉम्पिटिशन. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन जी कशी कॉम्पिटिशन आहे, सगळ्या प्रकारची म्हणजे जे विकलं जात आहे ते सेम कॉन्स्टंट होमोजिनस प्रोडक्ट आहे, सगळ्याच्या प्राइस सेम आहे, ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट नाही, सेलिंग कॉस्ट नाही, खूप सारे सेलर्स, खूप सारे बायर्स, सगळ्यांना परफेक्ट नॉलेज आहे मार्केटचं, इझी एंट्री आहे, इझी एक्झिट आहे, अशा प्रकारचं जे परफेक्ट मार्केट आहे, ज्यात प्राइस ही सेलर सेट करू शकत नाही, बायर सेट करू शकत नाही, तर मार्केटमध्ये असलेले डिमांड आणि सप्लायचे फोर्सेस हे ती प्राइस सेट करतात. अशा प्रकारची जी कॉम्पिटिशन असते, त्यात कशा प्रकारे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, कशा प्रकारे तुमचा टॅक्स सेट केला जाऊ शकतो, याच्याबद्दल आता आपण शिकणार आहोत. ओके, अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन प्राइस इज डिटरमाइंड बाय द इंटरॅक्शन ऑफ मार्केट डिमांड अँड मार्केट सप्लाय, दॅट इज डिमांड आणि सप्लाय फोर्सेस. म्हणजे थोडक्यात डिमांड आणि सप्लाय जिथे एकमेकांना इंटरसेक्ट करतात, तेव्हा आपल्याला डी इक्वल टू एस असं मिळतं, म्हणजे डिमांड इक्वल टू सप्लाय, इक्विलिब्रियम पॉईंट मिळतो आणि आपल्याला कळतं काय प्राइस असेल, काय क्वांटिटी विकायला लागेल. टू द एक्सटेंट प्राइस इज अ व्हेइकल थ्रू विच टॅक्स बर्डन कॅन बी शिफ्टेड. आपण बघितलं ऑलरेडी, प्राइसच्या माध्यमातून टॅक्स बर्डन शिफ्ट करता येतं. टू द एक्सटेंट द सेलर कॅन रेज द प्राइस वेन द कमोडिटी टॅक्स इज इम्पोज्ड. सो एका सर्टन एक्सटेंट पर्यंत सेलर त्याची प्राइस वाढवू शकतो, सो दॅट कमोडिटी टॅक्स इम्पोज करता येतो. इन्सिडन्स इज शिफ्टेड ऑन टू द बायर इन अ कॉम्पिटेटिव्ह मार्केट. द बर्डन ऑफ टॅक्सेशन अपॉन द पार्टी, दॅट इज बायर अँड सेलर, इज लार्जली डिटरमाइंड बाय द मार्केट फोर्सेस. सो ऍक्च्युली बायर किंवा सेलर वरती किती प्रकारचं टॅक्स बर्डन असेल, काय प्राइस बर्डन असेल, हे डिटरमाइन करायचं असेल तर हे डिटरमाइन करताना मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लाय फोर्सेस ते डिटरमाइन करतात. सो बेसिकली आपण असं म्हणू शकतो, द एक्सटेंट टू विच टॅक्स ऑन अ पर्टिक्युलर कमोडिटी विल बी शिफ्टेड टू द बायर ॲज सच विल व्हॅरी इनव्हर्सली विथ द चेंज इन इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. म्हणजे जर जास्त इलॅस्टिसिटी असेल तर कमी बर्डन असतं टॅक्स बर्डन कन्झ्युमरवर, वेरॅज जर कमी इलॅस्टिसिटी असेल प्रोडक्टची तर टॅक्स बर्डन जास्त असतं. In other words, the supply and demand conditions of the taxed commodity influence the incidence of tax. म्हणजे थोडक्यात डिमांड सप्लाय हे मेजर फॅक्टर असतात जे टॅक्स इन्सिडन्स कसा असेल ते ठरवतात. द कॉस्ट कंडिशन अंडर विच टॅक्स्ड कमोडिटी इज प्रोड्युस्ड ऑल्सो इन्फ्लुएन्स द इन्सिडन्स ऑफ टॅक्स. Firstly, we will explain incidence of commodity taxation in terms of elasticities of supply and demand, then in terms of cost condition. सो आधी आपण इलॅस्टिसिटी ज्या आहेत डिमांड आणि सप्लायच्या, त्यांच्यावर डिपेंड राहून कशा प्रकारे टॅक्स बर्डन चेंज होतं हे बघणार. ओके, सो पहिला पॉइंट, इलॅस्टिसिटीज ऑफ सप्लाय अँड डिमांड अनालिसिस. अकॉर्डिंग टू डाल्टन,
the incidence of commodity taxation is shared between the buyers and sellers in the ratio of elasticity of supply of taxed commodity to the elasticity of demand for it. असा विचार करा. आणि डाल्टनने म्हटल्याप्रमाणे की कशा प्रकारे कमोडिटीवरती टॅक्स बसवला जातो किंवा कशा प्रकारे तो बायर आणि सेलर मध्ये डिवाइड केला जातो याचा रेशो ठरवणं हे रेशो ऑफ इलास्टिसिटी ऑफ सप्लाय वरून ठरतं. किंवा तो बायर आणि सेलर मध्ये त्यातल्या कुणाला जास्त बर्डन किंवा कुणाला किती बर्डन घ्यायला लागेल टॅक्सचं हे कशा प्रकारे ठरवलं जातं तर इलास्टिसिटी ऑफ सप्लाय ऑफ द टॅक्स्ड कमोडिटी. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर किती प्रमाणावरती प्राइस चेंज झाली तर सप्लाय चेंज होईल, मोठा चेंज होईल थोड्याशा प्राइसने की कमी चेंज होईल याच्यावरती ठरतं की इलास्टिक सप्लाय की इनइलास्टिक सप्लाय. जर प्राइस वाढली आणि सप्लाय बिलकुल चेंज झाला नाही किंवा थोडासा चेंज झाला वी कॅन से लेस इलास्टिक और इनइलास्टिक सप्लाय. जर समजा उलट झालं प्राइस अतिशय थोडीशी चेंज झाली आहे पण सप्लाय मात्र खूप मोठा चेंज झालाय देन वी कॉल इट इलास्टिक और मोर इलास्टिक. ओके. सो हा रेशो कसा डिटरमाइन करतात ES अपॉन ED that is elasticity of supply upon elasticity of demand is equal to incidence on buyer divided by incidence on seller. सो ही फिगर बघा बरं शेजारची. काय आहे एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी आहे हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती, व्हर्टिकल ऍक्सिस वरती म्हणजे वर जाणाऱ्या ऍक्सिस वरती वाय ऍक्सिस वरती प्राइस आणि टॅक्स दिसून येतोय. यात डी ही जी लाईन आहे ती मार्केट मधलं डिमांड दाखवते. ओके. सो ही जी लाईन आहे ती मार्केट मधलं मार्केट डिमांड आपल्याला कळते आणि ही आपल्याला ओरिजिनली कळलेला मार्केट सप्लाय. ओके. सो let D be the demand curve, S be the supply curve of the commodity before the tax is levied. म्हणजे थोडक्यात A हा पॉइंट ऑफ इक्विलिब्रियम आहे इथे जिथे डिमांड इक्वल टू सप्लाय आहे. पण हा पॉइंट कसा आहे तोपर्यंत टॅक्स इम्पोज केलेला नाहीये. म्हणजे थोडक्यात या पॉइंट पासून मी जर खाली गेले आणि एक्स ऍक्सिसला कट केलं तर मला इक्विलिब्रियम लेव्हल क्वांटिटी मिळते क्यू किंवा म्हणायचं झालं तर ओ क्यू. ओके. वेअरॅज हाच ए पॉइंट पासून मी जर रेष एक्सटेंड केली आणि वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट केली तर मला पी हा पॉइंट मिळतो जी माझी इक्विलिब्रियम लेवल प्राइस आहे आणि मी ओ पी ही माझी इक्विलिब्रियम प्राइस म्हणू शकते. ओके. सो टॅक्स इम्पोज करण्याआधी लेवी करण्याआधी मला ओक्यू एवढी क्वांटिटी सेल करून चालत होती ओपी प्राइस मध्ये. OQ quantity of the commodity is sold and bought at QA, that is OP price. Suppose an excise duty to the extent of ET is imposed per unit of the commodity. ET म्हणजे बघा हा एवढा पॅच जो आहे ET याला टॅक्स वेज म्हणूया आपण. ही जी टॅक्स वेज आहे एवढ्या अमाऊंटची जर टॅक्स वेज इम्पोज केली जर टॅक्स वेज आपण घातली मध्ये थोडक्यात सरकारने जर इतका टॅक्स इंट्रोड्यूस केला लोकांवर विच इज कलेक्टेड फ्रॉम द सेलर्स. हा टॅक्स कुणाकडून कलेक्ट केला जाणार आहे सेलर्स कडून. अर्थातच सेलर्स कडून कारण इनडायरेक्ट टॅक्स जीएसटी इंट्रोड्यूस केला असं म्हणूया किंवा एक्साइज ड्युटी इथे म्हटलंय. ऍज अ रिझल्ट द सप्लाय कर्व शिफ्ट्स अपवर्ड टू S1. बघा बरं हा जो डिमांड कर्व आहे जो आपण बघतोय त्याच डिमांड कर्ववर टी हा पॉइंट आहे बरोबर तशाच प्रकारे तिथून घेतलाय आणि म्हणून ही जी टी वाली दिसणारी आहे तर मगाशी जो एस वाला आपल्याला सप्लाय कर्व दिसत होता तो शिफ्ट होणार आहे. शिफ्ट होऊन कोणता होणार आहे S1. सो थोडक्यात पुढचा आपला डिमांड कर्व टॅक्स घातल्यामुळे माझा सप्लाय बॅकवर्ड शिफ्ट झालाय मागे गेलाय याचा अर्थ माझा सप्लाय कमी झालाय. आणि टॅक्स इंट्रोड्यूस केल्यामुळे आता माझा सप्लाय काय S1 हा माझा सप्लाय. ओके. जस्ट अ मिनिट. आता बघा आपल्याला कळलं S1 हा आपला सप्लाय इथपर्यंत तर सगळ्यांना लक्षात आलं असेल बरोबर. सो अँड द प्राइस ऑफ कमोडिटी राइजेस टू Q1T
दॅट इज OP1T. त्यांना काय म्हणायचं आहे की आता जेव्हा हा सप्लाय आपण चेंज केला तेव्हा S1 हा सप्लाय असताना आपोआपच S1 सप्लाय हा डिमांड कर्वला T पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतोय. दॅट मीन्स नवा इक्विलिब्रियम जो पहिला इक्विलिब्रियम ए होता तो जाऊन आता नवा इक्विलिब्रियम टी पॉइंटवर स्थिर झालाय आणि त्यामुळे हा टी पॉइंट पासून मी जर खाली गेले तर मला इक्विलिब्रियम लेव्हल क्वांटिटी मिळते Q1 आणि जर टी पॉइंट पासून लेफ्टवर्डला गेले तर मला इक्विलिब्रियम लेव्हल प्राइस मिळते P1. थोडक्यात माझी आता नवी प्राइस झाली OP1 आणि नवीन क्वांटिटी झाली OQ1. आता OP1 म्हणजेच TQ1 पण असू शकते किंवा Q1T असू शकते, बरोबर आहे ना, कारण सेम हाईट आहेत ते. द पर युनिट इन्क्रीज इन प्राइस इज RT. म्हणजे असा विचार करा की पर युनिट मध्ये किती प्राइस वाढली. पहिल्यांदा P एवढी प्राइस होती, बरोबर. आता P वरून जर P1 वर प्राइस गेली आहे याचा अर्थ पहिल्यांदा जी R पॉइंट वरती, कारण P हाच पॉइंट आहे ना, या R पॉइंट वर मिळत होतं त्याच्याऐवजी आता T वर मिळत आहे. म्हणजे हा डिफरन्स क्रिएट झालाय RT इतका. थोडक्यात RT हा आपला डिफरन्स क्रिएट झालाय जो टॅक्स वाढल्यामुळे किंवा टॅक्स इम्पोज केल्यामुळे आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे नवीन प्राइस दॅट इज Q1T आणि जुनी प्राइस दॅट इज QA असा विचार करा. QA आणि Q1T या दोघांमध्ये हा RTचा डिफरन्स दिसून येतोय. हिअर RT इज अ पोर्शन ऑफ टॅक्स इज बोर्न बाय बायर्स. त्यामुळे RT हा जो पोर्शन आहे तो लक्षात घ्या प्राइस आणि काय म्हणतो आपण त्याला RT हा जो पोर्शन आहे टॅक्सचा तो बायर्स कडून झेलला जाईल किंवा तो बायर्सना सहन करायला लागेल. वेरॅज RE हा जो टॅक्सचा पोर्शन आहे बघा बरं का, मी तुम्हाला त्यात ग्रुपिंग करून दाखवते. टोटल टॅक्स किती आहे TE, बरोबर. आपण बघितलं ET हा आपला टोटल टॅक्स आहे. तर या ET टॅक्स मधली ही जी वरची अमाऊंट दिसतीये RE ही अमाऊंट कोणाला सहन करायला लागेल, बायरला. मात्र ही जी खालची अमाऊंट दिसते RE ही अमाऊंट टॅक्सची कुणाला बेअर करायला लागेल, सेलरला. थोडक्यात ET इज इक्वल टू ER प्लस RT. म्हणजे टोटल टॅक्स ET इज इक्वल टू बायरला सहन करायला लागलेला टॅक्स TR प्लस सेलरला सहन करायला लागलेला टॅक्स RE. या दोघांच्या प्रपोर्शन मधनं सेल करायला लागते. थोडक्यात तुमच्या लक्षात येत आहे का, या डायग्राम मध्ये आपल्याला हे लक्षात येत आहे कशा प्रकारे टॅक्सचं डिव्हिजन होत आहे. ओके, लेट्स सी. The formula for measuring elasticity is given by elasticity is equal to delta Q म्हणजे क्वांटिटी मध्ये झालेला बदल, चेंज इन क्वांटिटी, डिवायडेड बाय Q multiplied by original price P divided by change in price or delta P, where Q stands for either quantity demanded or supplied and P stands for price. भिऊ नका बिलकुल, हे सगळं तुम्ही ऑलरेडी शिकलाय इलॅस्टिसिटी बद्दल शिकताना. मी फक्त ते रिवाइज करते थ्रू युअर बुक. सो इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय कसं मेजर केलं, प्रपोर्शनेट चेंज इन सप्लाय डिवायडेड बाय प्रपोर्शनेट चेंज इन प्राइस. थोडक्यात सप्लाय मध्ये किती चेंज झालाय डिवायडेड बाय प्रपोर्शनेट चेंज इन प्राइस. आता हेच त्यांनी डायग्राम मधल्या गोष्टी बघून काढल्यात. आपला चेंज इन सप्लाय काय होता, तर प्रपोर्शनेट चेंज इन सप्लाय हा आपल्याला आधी OQ इतका सप्लाय होता, पण नंतर जेव्हा आपला सप्लाय कर्व S वरून S1 वर गेला तर आपली क्वांटिटी किती झाली इक्विलिब्रियम लेव्हलची, OQ1. आणि म्हणून प्रपोर्शनेट चेंज इन सप्लाय दाखवण्यासाठी जो आपला नवीन सप्लाय आहे त्या नवीन सप्लायला किंवा नवीन इक्विलिब्रियम क्वांटिटीला जुन्या इक्विलिब्रियम क्वांटिटीने डिवाइड केलंय. सो OQ1 डिवायडेड बाय OQ होल डिवायडेड बाय प्रपोर्शनेट चेंज इन प्राइस. म्हणजे चेंज इन प्राइस कसं दाखवलंय ते कसं दाखवलंय ते ER डिवायडेड बाय QA. इन द सेन्स ER ही नव्याने सप्लायरला द्यावी लागणारी किंमत आहे टॅक्सची
बघा बरं, आपण मगाशी बघितलं होतं, जस्ट अ मिनिट ओके. आपण बघितलं होतं, की हा भाग आरीवाला हा सप्लायरला नव्याने टॅक्सचा भरायला लागेल. पण पूर्वी मात्र काय होतं, टॅक्स नव्हता. त्यामुळे अख्खाच्या अख्खा एक्यू पार्ट हा सप्लायरला त्याचा फायदा म्हणून मिळत होता. आता मात्र तसं होणार नाहीये. तर त्याला आरीचं सॅक्रिफाईस करायला लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला असं दाखवलंय किंवा असं सांगितलंय, की ई-आर अपॉन क्यू-ए इतकं प्रपोर्शनेट चेंज इन प्राईस असेल. ओके. सेम आता फॉर्म्युला वापरलाय इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडसाठी. ओके. सप्लाय आहे म्हणून आपण इथे ई-आर म्हणजे सप्लायरला भोगावा लागलेला टॅक्स बघितलाय. याच्याऐवजी डिमांड असेल तर डिमांड म्हणजे कंझ्युमर आणि म्हणून कंझ्युमरला लागलेला टॅक्स आपण बघणार आहोत म्हणून आर-टी. सो आपल्याला जो बघायला लागला आता मगाशी सॉरी मगाशी जो केशरी रंगात तुम्हाला वरचा पॅच दाखवलेला होता, हा जस्ट हा जो पॅच दाखवलेला होता, हा आपल्याला आता पुढच्या फॉर्म्युलामध्ये बघायला लागणार आहे. येतंय लक्षात? म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, तर आताचा फॉर्म्युला बाकी सगळं सेम राहणार आहे. ई-डी दॅट इज इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज सेम प्रपोर्शनेट चेंज इन डिमांड दॅट इज पहिली न्यू इक्विलिब्रियम क्वांटिटी डिवायडेड बाय ओल्ड इक्विलिब्रियम क्वांटिटी. OQ1 डिवायडेड बाय OQ होल डिवायडेड बाय आर-टी म्हणजे कंझ्युमरला भोगावा लागलेला टॅक्स डिवायडेड बाय क्यू-ए म्हणजे ओरिजिनल प्राइस. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ही जी किंमत येईल, ई-एस जे मिळेल, ई-डी जे मिळेल, ते आपल्याला ई-एस अपॉन ई-डी करायचं आहे. सो दॅट आपल्याला कळेल, की ओव्हरऑल बायरला किती इन्सिडन्स मिळेल आणि सेलरला किती मिळेल. थोडक्यात आपल्याला रेशो कळेल, की बायरला किती भोगायला लागेल टॅक्स किंवा किती भरायला लागेल आणि सेलरला त्या प्रमाणात किती भरायला लागेल. ओके. The same result will follow in the tax of equivalent amount is imposed on the buyers with the only difference that demand curve will shift downward to the left. आणि हाच सेम रिझल्ट आपल्याला दिसून येईल जेव्हा बायर वरती टॅक्स इम्पोज केला जातो आणि त्यामुळे डिमांड कर्व शिफ्ट होतो रादर दॅन सप्लाय कर्व. म्हणजे आता एस वरून S1 वर जसे आपण गेलो होतो तसं त्यावेळी जर डिमांड वरून डी वरून D1 वर गेलो तर डिमांड कर्व लेफ्टवर्ड शिफ्ट होईल म्हणजेच डिमांड कमी होईल आणि आपल्याला समजून येईल सेम रिझल्ट कसे येतात. डाल्टन पुट डाउन टू प्रपोजिशन्स विथ रिगार्ड टू द जनरल प्रिन्सिपल ऑफ इन्सिडन्स ऑफ कमोडिटी टॅक्सेशन. पहिलं प्रपोजिशन काय आहे? अदर थिंग्स बिंग इक्वल द मोर इलास्टिक डिमांड फॉर द टॅक्स्ड कमोडिटी द मोर विल बी द इन्सिडन्स ऑफ टॅक्स अपॉन सेलर. सो जितकी त्या कमोडिटीची इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड जास्त असेल म्हणजे पटापट पटापट डिमांड बदलू शकते प्राइस बरोबर, देन अशा वेळी जास्तीत जास्त त्याचं बर्डन जे आहे, टॅक्सचं जे बर्डन आहे किंवा टॅक्सचा जो इन्सिडन्स आहे फायनल पेमेंट, हे जास्त पेमेंट सेलरवर पडेल. बायरला त्याचा फायदा होईल जर कमोडिटी इलॅस्टिक असेल तर. Whereas उलट, other things being equal, the more elastic the supply of the taxed commodity, the more will be incidence of tax upon buyer. उलट असेल जर सप्लाय मोर इलास्टिक असेल म्हणजे थोड्याशा चेंज जरी प्राइस मध्ये तरी सप्लाय बदलत गेला तर अशा वेळी जर समजा मोर इलास्टिसिटी सप्लायची असेल तर इन्सिडन्स ऑफ टॅक्स म्हणजे फायनल पेमेंट टॅक्सचं जे असेल टॅक्स बर्डन जे असेल ते जास्त बायरवर पडेल दॅन द सेलर. ओके. सो हे दोन गोष्टी अतिशय नीट लक्षात ठेवा आणि त्या बेसिसवरती आता कशा प्रकारे आपल्याला हे बघता येईल, हे प्रूव्ह करता येईल डायग्रामच्या माध्यमातून, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके. टिल दॅट टाइम प्लीज वाचत राहा, अभ्यास करत राहा. बाय. हॅव अ नाईस डे.